संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नव्या वर्षातली पहिली सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली आणि आजच्या सुनावणीत पुन्हा एकदा पेन ड्राईव्हचा मुद्दा आला. तोच मुद्दा गाजला. आरोपीच्या वकिलांनी त्यासंदर्भात युक्तिवाद केला. पण आज कोर्टात नेमकं काय काय घडलं ते समजून घेणार आहोत या व्हिडिओतून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी झाली आणि यावेळी पुरावे सादर करण्यासंदर्भातल्या कागदपत्रांची यादी ही सरकारी पक्षाकडून न्यायालयासमोर सादर करण्यात आली. लाईफ टाईममधल्या डेटा कॉपी आपल्याला मिळावा असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला. लॅपटॉपमधील कॉपी घेतलेल्या नाहीत असं खरं तर तपास अधिकाऱ्यांनी आज कोर्टासमोर नमूद केलं. त्यानंतर सरकारी बाजूनं सांगायचं झालं तर जो लॅपटॉपमधला डेटा आहे याबद्दल खरं तर आरोपीच्या वकिलांकडून मागणी केली जाते. हा डेटा मागवलेला आहे, 15 ते 20 दिवसात हा डेटा दिला जाईल किंवा तो मिळेल आपल्याला आणि मग तो आरोपीच्या वकिलांना दिला जाईल असं सुद्धा पुढे तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात नमूद केलं. 23 तारखेपर्यंत लॅपटॉपमधल्या कॉपी आरोपीला द्याव्यात असं म्हणून कोर्टानं पुढची सुनावणी ही 26 जानेवारीला ठेवलीय, म्हणजे 2 आठवड्यानंतर 15 दिवसांनी. आता आजच्या सुनावणीत काय घडलं तर आरोपी विष्णू साठे जो आहे तो क्रमांक 2चा आरोपी आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणातला. त्यानं बीड जेलमध्ये ठेवण्यासंदर्भात न्यायालयात अर्ज केलाय. आणि दुसरीकडे महत्त्वाचा मुद्दा जो खरं तर मागील 2 सुनावणीमध्ये गाजला ते म्हणजे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदला असा जो युक्तिवाद होता किंवा तशी जी मागणी होती ती आरोपी क्रमांक 2-3 यांनी केली होती. त्याबद्दल खरं तर आज कोर्टानं महत्त्वाचा असा एक आदेश दिलेला आहे किंवा तशा सूचना दिलेल्या आहेत. ते म्हणजे आरोपीचा जो अर्ज आलेला आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलावं, त्यावर विशेष सरकारी वकिलांनी लेखी म्हणणे मांडावे असं कोर्टानं म्हटलंय. कारण याबाबत ज्यावेळी मागच्या सुनावणीत युक्तिवाद झाला होता त्यावेळी खरं तर उज्ज्वल निकम यांनी आपण जी वकिली करतो ती आत्तापर्यंतची वकिली पाहता आपल्या पक्षाचा आणि या प्रकरणावर कुठलाही फरक पडत नाही आणि वकील म्हणून आपण समर्थ आहोत की आपण ही केस लढवू शकतो अशी एक युक्तिवाद मांडला होता. आणि याशिवाय आरोपीकडून वेळ काढूपणा केला जातोय असं सुद्धा त्यावेळी उज्ज्वल निकम यांनी म्हटलं होतं. पण आता हेच म्हणणं जो कोर्टात केलेला युक्तिवाद आहे त्यावर खरं तर आता कोर्टानं विशेष सरकारी वकिलांना किंवा सरकारी पक्षाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं म्हणणं लेखी मांडा, कारण आरोपीनं त्या संदर्भातला अर्ज सुद्धा दाखल केलाय. आता पुन्हा मुद्दा येतो तो पेनड्राईव्हचा, जो मी खरं तर सुरुवातीला म्हटलं होतं की सर्व वकिलांना पेनड्राईव्ह मिळालेला नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलाय. पेनड्राईव्हबद्दल सांगायचं झालं तर पेनड्राईव्हमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे महत्त्वाचे धागेदोरे आहेत, महत्त्वाचे पुरावे आहेत, त्यांची हत्या ज्या पद्धतीनं ज्या निर्घुणपणे करण्यात आली त्या हत्या प्रकरणातले सगळे महत्त्वाचे पुरावे हे त्या पेनड्राईव्हमध्ये आणि लॅपटॉपमध्ये आहेत. खरं तर तो जो डेटा आहे म्हणजे त्यामध्ये काय काय असू शकतं, त्यामध्ये खरं तर आरोपींमध्ये झालेले जे सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअपवर झालेलं चॅट असेल, त्यांच्यातली जी व्हिडिओ कॉलिंग असेल किंवा त्यांनी जे फोटो काढून एकमेकांना पाठवले होते त्याविषयीचं असेल, ते खरं तर तो सगळा डेटा हा खरं तर कोर्टात सादर करण्यात आलाय. सरकारी पक्षाकडून तसे पुरावे मागण्यात आले आणि मग तेच कोर्टात सादर केलेले पुरावे आणि काही तपासाअंती जो सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला जातो त्या संदर्भातले पुरावे, आपल्याला सगळे पुरावे मिळालेले नाहीत असा युक्तिवाद हा खरं तर आरोपीच्या वकिलांनी केलाय. वर्ष झालं. वर्ष उलटल्यानंतर का होईना अखेर मसाफच्या सरपंचाच्या हत्याकांड प्रकरणात मोठी घडामोड घडली. गेल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये घडली. ती म्हणजे आरोपीवर दोषारोप निश्चित करण्यात आले. आता 9 डिसेंबर 2021 ही तारीख खरं तर बीड जिल्ह्याला नवीन नाही आणि बीड जिल्ह्याची एकूणच सगळी राजकीय सामाजिक प्रतिमा बदलणारी होती. कारण त्या दिवशी मसाफचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घुण हत्या झाली होती. आणि ही हत्या का झाली होती तर आबा कंपनीला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती आणि त्याला विरोध हा खरं तर संतोष देशमुखांनी केला जात होता. कारण स्थानिकांना रोजगार मिळतोय, एखादी कंपनी जर येऊन स्थानिकांचे भले करत असेल तर त्या संदर्भात खरं तर ती भूमिका संतोष देशमुखांची होती असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून वारंवार केला जातो. आणि त्याच युक्तिवादातून जी माहिती समोर आलीय की संतोष देशमुखांची खंडणीच्या एकूणच प्रकरणातून हत्या करण्यात आली आणि मग तिथे दुसरं एक निमित्त काय होतं, त्या आबा कंपनीमध्ये जो सुरक्षा रक्षक होता त्याला जातीवाचक शिवीगाळ खरं तर या वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर आरोपींकडून करण्यात आली आणि त्यावेळी खरं तर ते प्रकरण खूप तापलं आणि मग पुढे या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं आणि मग जे पुढे घडलं ते हत्याकांड महाराष्ट्राला खरं तर एकदम हादरवणारी होतं. सरपंच पदावरचा माणूस जो खरं तर स्थानिकांसाठी घटतोय त्याची हत्या झाली होती आणि मग त्या प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि पुढे या प्रकरणात अनेक कंगोरे आले.
वाल्मिक कराडला मास्टरमाइंड म्हटलं गेलं. तो या संपूर्ण हत्याकांडाचा करता करविता होता असं म्हटलं गेलं. आणि मग वाल्मिक कराडचे असलेल्या कनेक्शनमुळे खरं तर धनंजय मुंडे आणि ती जी राजकीय मोठी धनंजय मुंडे यांना राजकीय हानी सहन करावी लागली. म्हणजे त्यांच्याकडून जे त्यांचं मंत्रिपद होतं तेही काढून घेण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या हातून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेलं. त्यामुळे आता केवळ ते परळीचे आमदार एवढीच त्यांची ओळख राहिलीय. खरं तर लाखो जनसमुदायाला आपल्या वक्तृत्वानं खरं तर आकर्षित करणारा नेता आणि हुकमी एक्का असणारे धनंजय मुंडे हे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, अजितदादांसाठी काहीसे करी निगेटिव्ह पॉइंट किंवा मायनस ठरणारे दिसले. पण मागच्या जर आपण निवडणुका पाहिल्या तर नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा धनंजय मुंडे यांच्या परळी नगर परिषदेत खरं तर त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला. मतदारांनी त्यांच्या बाजूनं कौल दिला आणि मग एकूणच राजकीय समीकरण बदललं. आता हे आपण राजकारण बोलतोय, पण हे राजकारण सगळं कनेक्शन आहे ते संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी. आणि आता या हत्या प्रकरणाचा तपास हा राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे आहे आणि त्याचा तपास त्यांच्याकडून केला जातोय. वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे हे सगळे आरोपी आहेत जे खरं तर गजाआड आहेत. ते जेलमध्ये आहेत, तुरुंगात आहेत. पण एक आरोपी जो अजूनही फरार आहे ते म्हणजे कृष्णा आंधळे. तर कृष्णा आंधळे आणि हे वर आधी मी जे आरोपी सांगितले होते या सगळ्यांवर खून, खंडणी, जातीवाचक शिवीगाळ करून हत्या केल्याचा आरोप आहे. आणि मग आता या प्रकरणाची पुढची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात 23 जानेवारीला होणार आहे. तर या संबंध प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ महाराष्ट्र फोकस न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.